हाय फ्रेंड्स, हॅशटॅग मनाली जयदे या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे संडे स्पेशल ब्लॉग आणि मी घ्यायला चालली आहे काहीतरी नॉनव्हेज। तर बघत राहा तुम्ही हा व्हिडिओ। आपण बघूया आज काय आणतोय स्पेशल। तर हे बघा, मी निघाले माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर आणि मी आणि तिलाही मच्छी घ्यायची होती, तर आम्ही दोघी मिळून गेलो साधना काकूंकडे। तर ह्या आमच्या साधना काकू यांच्याकडे खूप चांगली छान मच्छी असते, व्हरायटी असते खूप प्रकारची। तर हे आहे चान पापलेट। तर ते बोलल्या हे घेऊन बघ, खूप छान लागतं ते चान पापलेट। तर त्यांच्या सांगण्यावरून पहिल्यांदा चान पापलेट घेऊन आली आहे घरी आणि इकडे चालू केली आहे फिश करीची तयारी। पहिल्या सर्वप्रथम खोबरं खवून घेते मी। म्हटलं खोबरं खवून घेऊया आणि नंतर बाकीची तयारी करूया। तर खोबरं खवून ठेवलं आणि इकडे घेतले फिश क्लीन करायला। तर म्हटलं फिश पहिले क्लीन करून घेऊया। तर आता हे मी साफ करते मांदेली। मांदेली आहे ही। तर काकीने मला चान पापलेटच्या वरती ही थोडीशी मांदेली लावून दिली होती। तर आतापर्यंत ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे जे पण नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर ह्या अशा आहेत आमच्या काकू, ज्या आम्हाला कोणतीही मच्छी घेतली तर वरती काही ना काही लावून देतात। म्हणजे जे स्वस्त असेल ती मच्छी वरती लावून देतात। कधी कोळंबी लावून देतात, कधी मांदेली लावून देतात। तर आज त्यांनी मांदेली दिली होती। तर 4-5 मांदेली आमच्या बेलाला घातलं। बेला म्हणजे माझी मांजर। आणि त्याच्यानंतर बाकीच्या घेतल्या क्लीन करून। तर आता हे सगळं व्यवस्थित छान साफ करून धुवून वगैरे त्याला मी आता मॅरिनेट करायला चालू केलं आहे। तर सर्वप्रथम मी त्यात टाकलं आहे मीठ, मसाला, हळद आणि आता पिळते लिंबू। तर मी नेहमी अ, अ, कोकम टाकते, कोकमाचा रस असतो तो टाकते, पण कोकम भिजवायला विसरले होते आणि उशीरही भरपूर झाला होता। मग त्यामुळे पटापट लिंबू पिळून लिंबू त्याला लावून घेतला आणि हे बघा सगळं मीठ मसाला सगळ्या प्रत्येक पिसाला व्यवस्थित लावून घ्यायचा, जेणेकरून सगळ्याला छान मीठ मसाला लागला जातो आणि मग ते मस्त चव पण त्याची छान लागते। तर बघा हे असं झालेलं आहे मॅरिनेटसाठी। आता मी त्याला ठेवून देते झाकून बाजूला आणि इकडे चालू केली आहे फिश करीची तयारी। तर त्यासाठी पहिलं तर खोबरं खवून घेतलं होतं, 4 टोमॅटो घेतले आणि 7 ते 8 मी ह्या संकेश्वरी मिरची घेतली आहे। याच्याने आहे ना कलर पण खूप छान येतो आणि तिखट पण नॉर्मल तिखट असतं, म्हणजे जास्त तिखटही नाही आणि कमी तिखटही नाही, व्यवस्थित असतात। त्यात टाकले थोडेसे धणे आणि हे पाण्यामध्ये स्वच्छ आपण धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ते याच्यामध्ये टाकूया आणि त्याच्यात अजून 4-5 लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या आहेत आणि हे सगळं मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ते फोडणीला घालायचंय। तर हे आता मी सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि एवढं छान मस्तपैकी एकदम बारीक पेस्ट त्याची करून घेतलेली आहे। तर फिश करीच्या फोडणीसाठी मी टाकलं आहे थोडीशी राई, मोहरी, 2 लसणीच्या पाकळ्या आणि थोडाफार कढीपत्ता। तर कढीपत्ता आहे ना प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, कोणी टाकत नाही, कोणी टाकतात। तर मला आवडतो म्हणून मी टाकते आणि त्याचा फ्लेवर पण एवढा छान येतो ना फिश करीला, खूप मस्त लागतं। कढीपत्ता तुम्ही कधीतरी टाकून बघा फिश करीमध्ये जर टाकत नसाल तर। आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहेत 2 कोकम। तर कोकम ह्याच्यासाठी टाकतात की जेणेकरून थोडासा आंबटपणा यावा त्याला। तसा टोमॅटोने आंबटपणा येतोच, पण तरी कोकमने अजून त्याची चव जी आहे ना एन्हान्स व्हायला मदत होते आणि एकदम मस्त लागतं आणि जी आपण मच्छी खातो ना, ती मच्छी पचायलाही आपल्याला सोपी जाते, म्हणून त्याच्यामध्ये कोकम टाकतात। तर आपण जे पण जेवण बनवत असतो ना, त्यात टाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्त्व असतं। म्हणून ते कधी पण आहे ना फॉलो करावं। आपले आई-वडील जे आपल्याला सांगतात, म्हणजे ही जी रेसिपी आहे ना, ही माझ्या आईकडून मी शिकलेली आहे। तर माझं माहेर कोकणातलं आहे, त्यामुळे ह्या ज्या रेसिपी आहेत कोकणातल्या, त्या स्पेशली माझ्या मम्मीकडून मी शिकून आलेली आहे। तर त्यामुळे तिने जे जसं-जसं शिकवलेलं आहे, तसं-तसं मी इकडे येऊन करत असते आणि इकडे जेव्हा मी कोल्हापुरात आली, तेव्हा आमच्या आईंना मी पहिल्यांदा जेव्हा ही रेसिपी बनवून दिली ना, तेव्हा त्यांना एवढी प्रचंड आवडली. सगळ्यांनाच म्हणजे घरातल्यांना खूप आवडली आणि तेव्हापासून जेव्हा पण आमच्या घरात फिश यायचं, मी फिश करी बनवायचीच बनवायची आणि आईंनाही फिश करी खूप आवडायची. मस्त लागते बोलायच्या. तर कित्येक वेळा त्यांनी ट्राय करायचं म्हणजे बनवायचा प्रयत्न केला, पण त्यांना ती चव येत नव्हती, जी चव म्हणजे माझ्या हातात मी बनवल्यावर येते. म्हणून दर वेळेला त्या मलाच नेहमी फिश करी तू बनव, बाकी काही राहू दे, पण फिश करी तू बनव, असं त्यांचं असायचं। तर गेल्या बिचाऱ्या त्या आता नाहीयेत आमच्यासोबत, पण त्यांना तेव्हा खूप आवडायची आणि मी त्यांना जेव्हा त्या मागायच्या ना, तेव्हा मी त्यांना नक्कीच ही बनवून देत होती। तर आता ह्या फिश करीच्या निमित्ताने त्यांची आठवण झाली, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं आणि आता इकडे एका साइडला मी तवा गरम करायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आता मी करणार आहे फिश फ्राय करणार आहे। तर जास्त नाही,
थोड्याशाच फिश फ्राय करणार आहे, बाकीचं ठेवणार आहे संध्याकाळसाठी, कारण हे आमचं दुपारचं जेवण चालू होतं दुपारच्या जेवणासाठी. आणि इकडे बघा आता मी 2 पीस टाकले आहेत करीमध्ये, मोठे पीस, कारण माऊसाठी. कारण माऊला आहे ना मी तळलेले जास्त करून फिश देत नाही, तिला करीमधलेच देते. तर ते करीमध्ये छान नरम पण पडलेलं असतं फिश आणि ते चांगलं पण असतं लहान मुलांसाठी. मी ऐकलं होतं 1-2 जणांकडून, की लहान मुलांना कधी पण आहे ना करीमधले फिश द्यावे, तळलेले नाही द्यावे. मग म्हणून मी त्याला करीमधलेच फिश देते आणि आमच्यासाठी थोडेफार फिश फ्राय करते. आमच्यासाठी म्हणजे मी आणि आबा. दुपारी जेवायला आम्ही दोघंच होतो आणि माऊ काय हे करीमधलं एखादा फिश खाईल. बाकीचे फिश मी संध्याकाळी फ्राय करणार आहे. संध्याकाळी मग आम्ही सगळेच असतो घरामध्ये. तर आता इकडे पीठ मी आधीच थोडंसं मळून ठेवलं होतं आणि आता त्याच्या मी चपात्या करायला घेते. तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगत राहा. तुमच्या कमेंट्समुळे मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो आणि असं वाटतं की खरंच आपण जे बनवतोय व्हिडिओज ते लोकांना आवडतायत आणि तुम्ही शेअर पण करत जा. तुम्ही शेअर कराल तर काय माहिती, जसं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तसं अजूनही कोणाला आवडतील आणि तुम्ही आहे ना व्हिडिओ पूर्ण बघितले तर YouTube ही हे व्हिडिओ आहेत ना पुढे अजून लोकांपर्यंत पोहोचवायला मला मदत करतो. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असते की माझे व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघा. तर हेच कारण असतं की जेणेकरून सगळेजण व्हिडिओ बघतील, खूप लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्ही असंच माझ्यावर खूप खूप प्रेम करत राहा. मला व्हिडिओला असंच लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि माझे व्हिडिओ शेअर करत राहा. थँक यू.